नमस्कार, स्वप्नास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आता व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर ही चमचमीत रेसिपी काय आहे, कोणती रेसिपी आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल। इथे आपण वांग्याचं भरीत बनवणार आहे आणि याच्यामध्ये आपण तडका वापरणार आहे। तडक्यामुळे अतिशय चविष्ट असं बनतं, म्हणजे कच्चं तेल आपल्याला खावं लागत नाही, सोबतच झणझणीत बनतं तडका बनवल्यामुळे आणि चवीला तर बोलायलाच नको असं अप्रतिम बनतं। आता लागणारं साहित्य आपण इथे घेतलेलं आहे भरीत बनवण्यासाठी। एकच वांग घेतलेलं आहे, वांग मोठं आहे त्यामुळे मी एकाच वांग्याचं बनवत आहे। एका वांग्यासाठी मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक कांदा असं वरचं साल काढून घेतलेला आहे आणि इथे लसणाच्या 10-15 पाकळ्या घेतलेल्या आहेत। पहिल्यांदा जर आपण वांग स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्याला असं तेल लावून घ्यायचं। वांग भाजत असताना तेल लावणं गरजेचं असतं, म्हणजे पटकन भाजलं जातं। आता तेल लावल्यानंतर चाकून असं कट करून घ्यायचं आहे वांग, म्हणजे याच्यामध्ये आपण जो लसूण घेतलेला आहे तो जे आपण कट केलेला आहे त्या कट मध्ये लसूण आपल्याला घालून घ्यायचा, म्हणजे त्याचा लसणाचा एक वेगळा फ्लेवर येतो भरितामध्ये आणि तो इतर वेळी भाजताना करपतो। त्यामुळे अशा पद्धतीने आपण वांग्याबरोबरच लसूण भाजून घेऊ शकतो आणि लसणाचा फ्लेवर काय विचारायलाच नको। वांग्याच्या भरतामध्ये अतिशय सुंदर टेस्ट लागते लसणामुळे। अशा पद्धतीने कट मारल्यानंतर आपल्या लक्षातही येते वांग आतून खराब आहे का, किडलेला आहे का, ते बघण्यासाठी आपण अशा पद्धतीने कट मारून घेऊ शकता। आता कट मारलेले आहे त्याच्यामध्ये आपण तेल लावून घ्यायचं बोटाने थोडं, म्हणजे आतूनही अगदी पटकन भाजलं जावं, म्हणून जिथं कट मारलेलं आहे तिथं असं तेल लावून घ्यायचं। आता ही भरीत बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे आणि इतकं फ्लेवरफुल होतं ना। आपण कांदा भाजून घालणार आहे, टोमॅटो भाजून घालणार आहे, त्याबरोबरच लसूणही भाजून घालणार आहे, त्यामुळे याचं टेस्ट विचारायलाच नको, इतकी सुंदर लागते वांग्याच्या भरीताची टेस्ट। म्हणजे नेहमी घरी बनवत असताना अशाच पद्धतीने बनवाल तुम्ही। एकदा जर तुम्ही बनवला तर याची टेस्ट लक्षात आल्यानंतर तुम्ही कधीही भरीत बनवायला असाल तर अशाच पद्धतीने बनवणार न चुकता तेही। आता इथं आपण जे कट मारलेले आहेत त्याच्यामध्ये लसणाच्या सर्व पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने भरीत बनवत असताना मसाल्यांचा वापर करावा लागत नाही, म्हणजे शक्यतो भरीतामध्ये मसाल्यांचा वापर होतच नाही। फक्त कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर याच पदार्थांचा, म्हणजे आपण जे घरी रेग्युलर भाज्यांमध्ये वापरतो तेच पदार्थ वापरून बनवायचं, म्हणजे टेस्टही त्याची, म्हणजे जी मेन टेस्ट असते भरीताची ती व्यवस्थित मेंटेन राहते। आता कांद्यालाही आपण असे काप करून घेतलेले आहेत, म्हणजे आतपर्यंत कांदा भाजला जावा आणि परत कांद्याला असं तेल लावून घ्यायचं। टोमॅटोला काप करायची गरज लागत नाही, टोमॅटो पटकन भाजला जातो, फक्त टोमॅटोला तेल लावून घ्यायचं। आता गॅसवरती मी जाळी ठेवून घेतलेली आहे, म्हणजे एका वेळेसच तिन्ही वस्तू आपल्या भाजल्या जातील या उद्देशाने मी आता जाळीवरती ठेवून देत आहे कांदा, टोमॅटो आणि वांग। आता इथं टोमॅटो पहिल्यांदा भाजला जातो, टोमॅटो पटकन भाजतो, कांदा भाजायला थोडा वेळ लागतो आणि वांग भाजायला वेळ लागतो। आता वांग जास्त मोठं असल्यामुळे थोडा जास्त वेळ लागतो। आता इथं कांदा, टोमॅटो, वांग भाजण्यासाठी आपल्याला काही एकसारखं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत नाही। आपण दुसऱ्या गॅसवरती भाकरीही करून घेऊ शकतो किंवा दुसरा स्वयंपाकही बनवून घेऊ शकतो। आता हे भाजण्यासाठी जसं भाजत जाईल तसं आपल्याला फक्त आधेमध्ये चेक करून घ्यायचं आहे आणि थोडं पलटी करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला इथं दिसलंच असेल अशा पद्धतीनं भाजून होत आहे। आता टोमॅटो आपला पहिला मऊ झालेला आहे, म्हणजे भाजलेला आहे, नंतर कांदा थोडा भाजायला वेळ लागतो आणि वांग भाजायला जास्त वेळ लागतो। अशाच पद्धतीनं आता आपण इथं कांदा, टोमॅटो, वांग भाजून घेत आहे। गॅसची फ्लेम तुम्हाला शक्य गरज असेल तसं कमी जास्त मोठी करून भाजून घेऊ शकता तुम्ही। आता ह्या जाळीचा उपयोग अशा पद्धतीने होतो की एका वेळेस आपल्याला, म्हणजे गॅस वेस्टही जात नाही, एका वेळेस आपण असं जाळीवरती ठेवून भाजून घेऊ शकतो। जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवरती एक एक वस्तू भाजून घेऊ शकता। आता ते डायरेक्ट गॅसवर भाजताना याच्यातील जे पाणी येतं बाहेर ते डायरेक्ट गॅसवरती जातं आणि गॅस खराब होण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो जाळीचा वापर करा। आता इथं तुम्हाला मी दाखवत आहे अशा पद्धतीनं अगदी परफेक्ट भाजून झालेलं आहे, आतपर्यंत शिजलेलं आहे वांग्याचं भरीत। आपण इथं कट मारून घेतलेले त्यामुळे आतपर्यंत शिजलं जातं। आता वरचा कव्हरही अशा पद्धतीनं अगदी व्यवस्थित परफेक्ट भरभर निघत आहे, म्हणजे जास्त याच्यासाठी काय एफर्ट्स घ्यायची गरज लागत नाही, असं पटकन निघला जातो। आतपर्यंत व्यवस्थित परफेक्ट शिजल्यामुळे वरचा कव्हरही पटकन निघला जातो। शिजलं नसेल, कच्चं राहिलं असेल तर वरचा कव्हरही निघणार नाही, थोडं जास्त कष्ट घ्यावे लागतील त्याला, म्हणून अशा पद्धतीनं परफेक्ट शिजवून घ्या वांग आतपर्यंत, म्हणजे कव्हरही व्यवस्थित निघला जातं, त्याचं काळही जास्त आपल्या वांग्याच्या भरीतामध्ये येणार नाही। आता मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला। सोबतच आपण इथं आता टोमॅटोचाही वरचा काळा झालेला कव्हर काढून घेत आहे आणि जो कांदा आहे त्याचाही आपण इथं आता कव्हर काढून घ्यायचा आहे। भरीत काळं होऊ नये किंवा त्याचं करपट असं टेस्ट येऊ नये म्हणून हे गरजेचं आहे। वरचं जे सगळे कव्हर आहेत काळे झालेले ते सर्व पहिल्यांदा काढून घ्यायचे। नंतर आपल्याला इथं कांदा चिरून घ्यायचा आहे, कांदा आणि टोमॅटो।
आता कांदा जरी आपण इथं भाजून घेतला असला तरी तो आतपर्यंत काय असा अगदी मऊसूत असा भाजून होत नाही. कांद्याला भरपूर लेयर्स असतात. कांदा भाजायला तेलातही भाजायला वेळ लागतो, मग गॅसवर कसा पटकन भाजेल. तर आपल्याला इथं आपण भरितामध्ये कच्चाच कांदा वापरतो, परंतु इथं आपण एक स्मोकी फ्लेवर देऊन कांदा वापरू शकतो अशा पद्धतीनं भाजून घेऊन. अतिशय टेस्टी कांदा भाजत असतानाच त्याचा वास यायला चालू होतो, इतका सुंदर असा स्मोकी मस्त वाटतं. आणि आता टोमॅटो काय पटकन भाजलेलाच आहे आणि मऊसूत झालेला आहे. आता हे सर्व साहित्य मी बाउलमध्ये घेतलेलं आहे. लसूण काय वांग्याबरोबरच भाजलेला असतो, त्यामुळे तो पटकन मऊसूत बारीक होऊन जातो. कांद्याचाच थोडा प्रश्न असतो, पण कांदा कच्चा वापरला जातो भरितामध्ये. कच्च्या कांद्याची वेगळीच टेस्ट लागते आणि हा आपण जो भाजून घेतलेला कांदा आहे त्याचाही एक वेगळा फ्लेवर येतो भरितामध्ये. अतिशय सुंदर बनतं टेस्टला भरीत. इथे मी आता मॅशरच्या मदतीने असं मॅश करून घेत आहे. मॅशर नसेल तर तुम्ही रवी वगैरे असते त्याच्या मदतीने तुम्ही मॅश करून घेऊ शकता किंवा चमच्याच्या मदतीने हे मॅश होतं सहज. आता सर्व साहित्य आपलं जे आहे ते शिजलेलंच आहे, त्यामुळे पटकन मॅश होतं. आता याच्यासाठी आपण तडका बनवून घेणार आहे. एक छोटा पॅन वापरलेला आहे मी. गरम जाळी आहे त्याच्यावरतीच मी अशा पद्धतीनं पॅन ठेवून दिलेला आहे आणि त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण चटणी वापरणार आहे जी करपली जाते, म्हणून आता इथं गॅसची फ्लेम एकदम लो वरतीच ठेवायची. आता पहिल्यांदा तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायची. जिरं मोहरी व्यवस्थित भाजली परफेक्ट की मग याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची. हळद आणि लाल तिखट इथं आपण फक्त वापरणार आहे. याच्यामध्ये कोणताही दुसरा मसाला अजिबात वापरणार नाही. आपण अतिशय हेल्दी असं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं लाल तिखट वापरल्यानंतर हलवून घ्यायचं तेलामध्ये आणि गॅस बंद करायचा. लाल तिखट जळू नये म्हणून गॅस बंद करायचा आहे. असं परफेक्ट तडका आपला हलवून घ्यायचा आणि जे आपण मॅश करून घेतलेलं आहे वांग त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे. सेम आपण चटणी बनवण्यासाठी जसा तडका बनवतो त्याच पद्धतीने इथं आता वांग्याचं भरीत बनवताना असा तडका ऍड करायचा. अतिशय चविष्ट बनतं. वांग्याचं भरितामध्ये आपण इथं हिरवी मिरची जर तुम्ही वापरली असेल खरडा वगैरे भरीत बनवत असताना तर याच्यामध्ये लाल तिखट वापरण्याची गरज लागत नाही. तर तडका घातल्यानंतर इथं मी चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे. अगदी अर्धाच चमचा मीठ ऍड करायचं, जास्त मीठही याच्यामध्ये वापरायचं नाही. आणि परत सर्व साहित्य आपलं असं मिक्स करून घ्यायचं. महाराष्ट्रामध्ये तर वांग्याचं भरीत हे खूप स्पेशल आहे. भाकरी आणि वांग्याचं भरीत म्हणलं की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटतं आणि अशा पद्धतीनं बनवलं असेल तर काय विचारायलाच नको. टेस्ट याची तर अप्रतिम लागते. याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर ऍड करू शकता. आता माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही म्हणून मी याच्यामध्ये ऍड केलेली नाही. कोथिंबीर ऍड केल्यानंतर तर याचं वेगळीच टेस्ट बनते. अशा पद्धतीनं आता रात्रीच्या जेवणाचं हे स्पेशल ताट आहे. स्पेशल वांग्याचं भरीत, तडकावालं वांग्याचं भरीत आहे. भाकरी आणि सॅलड म्हणून तुम्ही काहीही घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.